टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिव मध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये स्किल लॅबची उभारणी करण्यात आली आहे। शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याअंतर्गत ही लॅब जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। अगदी आपण पाहू शकतो या ठिकाणी अद्यावत अशी सुविधा या लॅब मध्ये करण्यात आलेली आहे। समोर जर पाहिलं तर टीचिंगचा हॉल आहे आणि या ठिकाणी ही सिलिकॉन्स बॉडीज जी आहेत ह्या ठिकाणी हे जे होणारे भावी डॉक्टर आहेत त्यांना प्रॅक्टिकल दिलं जातंय। या ठिकाणी जर पाहिलं तर हा डिलिव्हरी सेक्शन आहे आणि त्याच्याच पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर अतिदक्षता विभाग देखील आपल्याला पाहायला मिळतोय। जसं हॉस्पिटलमध्ये सगळी यंत्रणा सज्ज असते त्याच पद्धतीने ही लॅबची उभारणी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा अतिदक्षता विभाग आहे। या ठिकाणी होणारे भावी डॉक्टर आणि विद्यार्थी जे आहेत ते ह्या विद्यालयातले या ठिकाणी शिक्षण घेतात। हे जे डॉक्टर आहेत ते त्यांना टीचिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीची हे जी लॅब आहे ही अगदी अद्यावत पद्धतीने उभारण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील पहिली मोठी लॅब ही धाराशिव मध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये उभारण्यात आलेली आहे। प्रत्येक सेक्शन आणि प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी व्हर्च्युअल आणि AI चा वापर देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सिलिकॉन्स बॉडी आहेत, या बॉडीच्या माध्यमातून या डॉक्टरांना होणाऱ्या डॉक्टरांना अद्यावत पद्धतीचं प्रॅक्टिकल दिलं जातंय आणि याबाबत आता माहिती सांगण्यासाठी आपल्याबरोबर या महाविद्यालयाचे डीन आहेत। सर, ही जी अद्यावत लॅब उभा करण्यात आलेली आहे कशा पद्धतीनं हे डॉक्टर जे आहेत भावी होणारे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं फायदा होतोय? मी धरतो, तुम्ही बोला। माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या पुढाकाराने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव येथे आयुष विभागाअंतर्गत ही एक अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाची स्किल लॅब सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये विविध प्रकारचे स्किल्स विद्यार्थ्यांना शिकवले जातील। प्रत्यक्ष रुग्ण तपासणी करण्यापूर्वी ज्या काही स्किल्स तुम्हाला माहित होत्या त्या प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्यासाठी या ठिकाणी वारंवार त्या स्किल्स वापरल्या जाऊ शकतात आणि रुग्ण तपासणी केली जाऊ शकते। यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या लॅबचा उपयोग उभारणी करण्यात आलेली आहे। यासाठी जे तंत्रज्ञानाची जोड ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली आहे, त्यामुळे अतिशय उत्कृष्ट असं हे शिक्षण या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे। या सगळ्या स्किल लॅबचा उपयोग आमच्या सर्व डॉक्टर्सना, विद्यार्थ्यांना, UG आणि PGच्या विद्यार्थ्यांना होणार आहे। त्यामुळं रुग्णांची चिकित्सा करण्यासाठी याचा उत्कृष्ट असा फायदा होणार। एकंदरीतच जर पाहिलं आपण तर ही ही सुधारणा आहे, औद्योगिकता आहे, ही वैद्यकीय जी विभाग आहे ह्या विभागातील क्रांती असंच म्हणावं लागेल। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।